कासारवाडी त्यांच्या सौरभ आपण या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी टपलवाडी टीमचा खेळाडू पहिलाच बॉल इथे मात्र चापड मारल्या अगदी पाहायला गेलं ना तर अतिशय वेगानं आउटफील्ड फास्ट आहे या बॉलवरती तुम्ही जितका वेगानं बॉल खेळाल ना तितक्या वेगानं चेंडू जमिनीला गरगलत सीमा पार जातो आणि त्याच पद्धतीनं हा चौकार पाहायला मिळाला पाहायला गेलं तर चौकारानं सुरुवात जरूर केली गेल्या रोहिदासनं पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेचायचा होता गोलंदाज पाहायला गेलं तर प्रदीपच्या विरोधात टोकलेला पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला तटी आरसलकरचं बंधन एक शतरक्षक लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय एक लॉंग ऑफला पाहायला मिळतोय चांगली व्यूहरचना शतरक्षणामध्ये पाहायला मिळतोय कासरवाडी टीमची त्यांच्या विरोधात मात्र चांगली फटकेबाजी सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते रोहिदास या बॅटरकडनं आणि त्याच्या साथीला नासा केनला हरेश केवारीला पाहू शकाल 4 धावा तर बनल्या गेल्या आहेत इथून पुढे चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल तो दोन्ही बॅटर्सला स्लोवर बॉल अगदी धीम्या गतीनं बॅट फिरवली गेली निराशा नजरेनं या बॉलवरती बॅटर रोहिदास पाहत राहिला पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती चौकाराचा मार खाऊन तदनंतर 2 बॉलवरती कमबॅक किंग षटक मात्र हाताळण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज प्रदीप ते मोठा फटका खेचायचा होता टप्प पडल्यानंतर अगदी खाली राहिला निर्धाव चेंडूची सांगता सलगचा हा तिसरा डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय आरेशला मात्र स्ट्राईक देणं फार महत्वाचं होतं इथून 2 बॉलवरती चांगला खेळ होईल का इथून पाहायला गेलं तर हा बॉल सुद्धा निर्धाव येतो झेल उडाला मिस्टर गनू अगदी गणेश हिरवा टीमचा कर्णधार डाऊन द बॉल पकडला जाईल झेल पहिली विकेट माघारी येत असताना रोहिदास माघारी परततोय अगदी पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट जरूर पहिल्या बॉलवरती चौकार मारला होता तदनंतर 4 बॉल निर्धाव केला शेवटच्या बॉलवरती आपली विकेट गमवत असताना निराशेनं जरूर पाहायला मिळत आहेत ते पाहायला गेलं ना तर लढतायत नाईट रजनीमध्ये क्वालिफाय होण्यासाठी नाचकुळा जांभूळवाडी टीम पाहायला गेलं तर भरपूर असे संघ आहेत की आम्हाला काही नको फक्त नाईट रजनीची ट्रॉफी हवी आहे त्या ट्रॉफीसाठी आणि त्या ट्रॉफीवरती आपलं नाव आपल्या गावाचं नाव आणि आपल्या संघाचं नाव कोरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला सर्व संघ झुंजतायत आणि पाहायला गेलं तर इथून आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रोहन इथून आता मात्र हरेशला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये प्रदीपनं अप्रतिम गोलंदाजी केली पहिल्या बॉलवरती चौकाराचा मार खाल्ला तदनंतर जे बॉल हाताळलेत ना प्रदीपनं ते अप्रतिम पाहायला मिळालेत सलग 4 बॉल डॉट आणि शेवटच्या बॉलवरती रोहिदास सारख्या बॅटर्सला मात्र बाद केलं इथून दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती नरेश आला ऑन स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅटर हरेश पाहायला मिळतोय आता मात्र जबाबदारी आहे हरेशवरती इथून आपल्या डावाला पुढे घेऊन जाण्याची हलक्या हाताने समोरच्या दिशेनं फक्त टॅप केला लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडूला जज करतोय 1 धाव तर कंप्लीट दुसरी धाव पूर्ण वेगाने धावले गेल्या डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न मात्र 2 धावा त्याच्या चपलाईनं कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही बॅटर्स कडनं या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 6 धावा लागल्या गेल्यात पुलरलेनचा बॉल ऑन स्ट्राईकला फटका खेचला शतरक्षक आहे
एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, थांबवला. इथे नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. थोडासा निराशाजनक खेळ मात्र जरूर पाहायला मिळतोय. ते पाहायला गेलं तर एका धावेच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला गेला तर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी पाहायला गेलं तर हा बॉल दिर्जावाला. रोहन ऑन स्ट्राईक वरती आहे. इथून चांगला खेळ करावा लागेल रोहनला सुद्धा. हरेश मात्र चांगला खेळ करतोय. इथून मोठा फटका आडव्या बॅटनं फटका जरूर खेचला. गॅप मोठा, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. इथून पाहायला गेलं तर 2 धावा रोखू शकले नाहीयेत, पडतायत. थोडीशी फेकी जरूर खराब पाहायला मिळते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. दोन्ही बॅटर्स कडनं 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. इथून जर पाहायला गेलं तर चांगला खेळ नाथखोळा जांभूळवाडी संघाला करावा लागेल. ऑब्जेक्शन आले का फेकीचं? नक्कीच ऑफिशियल पुढचा बॉल चेक केला जाईल. एकच बॉल आहे का? फेअर डिलिव्हरी. इथून नक्कीच पाहायला गेलं तर चांगला बॉल रिलीज केला. अगदी पाहायला गेलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. 5व्या बॉलवरती जरूर चौकार पाहायला मिळाला. इथून धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगल्या स्कोअरकडे वाटचाल करेल नाथखुला जांभूळवाडी संघ. स्वीटचा फटका, स्वीट अँड साऊंड मात्र आमच्या कानापर्यंत पोहोचला. इथून मात्र चेंडू चालला सीमा पार. मात्र पाहायला मिळाला हा थर्ड मॅन रिजन मधला दर्जेदार स्ट्रोक, चौकार, ठोक डीजे. इथून मोठे फटके येत असताना पाहायला मिळत आहेत नाथखुळा जांभूळवाडी टीम कडनं.
रोहन या बॅटरच्या माध्यमातनं जाणलं, मन बनवलं होतं स्वीटीचा फटका खेळण्यासाठी. तोच फटका सध्याच्या स्थितीला मात्र रोहनकडनं पाहायला मिळतोय. तिसरा गोलंदाज मंथन गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. जे पाहायला गेलं तर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 17. आता मात्र कुणाला खतरा असेल, कासरवाडी टीमला की नाथकुळा जांभूळवाडी टीमला. मंथन गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. ऑन स्ट्राईकला सलामीला आलेला बॅटर हर्ष केवारी. मोठा फटका खेचायचा होता, शरीरावरती चेंडू आदलला जाईल. यष्टीरक्षक चुकी करतोय. जर पाहायला गेलं तर इथे एकही धाव नव्हती. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि एक सिंगल मात्र रोखू शकले नाहीये. येत होत्या. शॉर्ट पिच बॉल पंच केला, मात्र तो पंच थांबवला गेला. पाहायला गेलं तर प्रोटेक्शन लावलं होतं. पॉवरफुल फटका पाहायला मिळाला होता, मात्र थोडीशी लांबी कमी पडली. अन्यथा 6 धावा जरूर मिळाल्या असत्या. इथे पकडला गेला झेल, संपवला बॅटर हरेश केवारीचा खेळ. ओव्हर टू डीजे. सध्याधन अगदी पाहायला गेलं तर इथून चांगला खेळ करावा लागेल, कारण प्रमुख बॅटर मैदानाच्या बाहेर आलेत. पुन्हा एकदा मोठा फटका फसला जातोय. ते पाहायला गेलं तर झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव तर मात्र जरूर मिळवली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि रनआउटची विकेट मात्र जरूर गमावली गेली. जसं सदन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला तसा मात्र माघारी परततोय. जे पाहायला गेलं तर न्यू बॅटर प्रमोद मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. इथून अजूनही एक षटक फेकणं बाकी आहे. पुढील मॅच आपण पाहू शकाल. गुलेवाडी आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल चिंचवली बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण मिड इनिंगमध्ये टॉस विन करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. इथे मोठा फटका खेचायचा होता. अगदी शॉर्ट पिच बॉल पंच सांगताय डॉट बॉल. इथून पाहायला गेलं तर तिसरं षटक सुद्धा संपुष्टात आलंय. धावांचा विचार केला गेला तर 20 धावा बनल्या गेल्या 3 षटकांमध्ये. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. रोहन आणि त्याच्या साथीला आपण प्रमोदला पाहू शकाल. रोहनच्या बॅटमध्ये 2 चौकार जरूर आलेत.
उघ्या पाहायला गेलं तर 6 बॉल फेस केलेत आणि 11 धावींवरती खेळतोय. पाहायला गेलं तर इथून चांगला खेळ या 6 बॉलवरती करावा लागेल. व्हाईट बॉल इथून एक अवंथर धाव मिळाली जाईल ती नातकुळा जांभूळवाडी टीमला. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती खराब सुरुवात रमेशकडनं मात्र केली जाते. बॉल वेगवान हाताला गेला. अगदी पाहायला गेलं तर हा डॉट बॉल आहे. इथून अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल अगदी पंच सांगताय इट इज अ वाईट बॉल. एका अवंथर धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 22 धावा तर बनल्या गेल्यात. इथून पाहायला गेलं तर फक्त एक बॉल फेकलाय रमेशनं. अजून 5 बॉलचा खेळ खेळ बाकी आहे आणि इथून चांगले फटकेबाजी ऑन स्ट्राईक वरती आपण रोहनला पाहू शकाल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अगदी पाहायला गेलं तर तिसरा बॉल वाईड आहे या षटकातील रमेशचा. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. एक बॉल डॉट जरूर फेकले आहेत. 23 धावा बनल्या गेल्यात. इथून या 5 बॉलवरती जरी 2 मोठे फटके आले तरी एक फायटिंग स्कोर धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. मोठा फटका खेळायचा होता. बैठक शॉट अगदी बाहेर चेंडू निघला जातोय. लेग बायची एक धाव जरूर मिळाली जाईल. एका धावेच्या मदतीनं 24 तर बनले आहेत. अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून पाहायला गेलं तर प्रमोद आता मात्र ऑन स्ट्राईक वरती येतोय. ते झुंजतायत इथून एक एक धावेसाठी दोन्ही संघ. पाहायला गेलं तर कुलर लेनचा बॉल हॅमर केला. क्षेत्ररक्षक आउटफील्ड फास्ट आहे. अगदी पाहायला गेलं ना तर टप्पा पडल्यानंतर तुम्हाला बॉल थांबणार नाहीये असा हा ग्राउंड आहे. कारण पाहिलं तर इथून बॉलनं उचली जास्त घेतली आणि सरळ सीमा पार चेंडू चालला. मिड ऑनच्या डोक्यावरनं 4 धावेंसाठी हा टोकलेला दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. फार उशिरानं चौकार आलाय नाथखोळा जांभूळवाडी टीमच्या बाजूनं आणि त्या फटक्याची पुन्हा एकदा ऑब्जेक्शन आलाय. चला पुढील बॉलवरती नक्कीच
पंच याच बॉलला चेक करायचं का? नक्कीच ते पाहायला गेलं तर वेल डिलिव्हरी पंचांचा योग्य तो निर्णय अगदी पाहायला मिळतोय. आमचे ऑफिशियल दी चौकार पाहायला मिळाला बॉलवरती रबेच्या विरोधात. स्विचीचा प्रयत्न पैटक शॉट दे उलटा पुलटा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय मात्र सरळ बॅट न रन येत आहेत. इथून त्या येणं फार महत्वाचे आहेत नाथकुळा जांभूळवाडी टीमसाठी. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. दी सुधागड विभागातनं बिलॉंग करणारा हा कासारवाडी संघ आणि त्यांच्या विपक्षात मात्र कर्जत तालुक्यातनं बिलॉंग करणारा नाथकुळा जांभूळवाडी. दे पुन्हा एकदा आनंद कार्पेटनं फटका सजवला. ऑफ लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत असताना 30 धावा तर बनल्या गेल्या आहेत. अजून या षटकातील पाहायला गेलं तर शेवटचा बॉल असेल. मोठा फटका खेचायचा होता. गुडगा टेकला होता. लेग बायची धाव चोरली जाईल. इथे पाहायला गेलं तर एक धाव तर चोरली गेल्या. एका धावेच्या मदतीत 24 बॉल पहिल्या इनिंग मध्ये अगदी पूर्वार्धामध्ये चांगला खेळ करत असताना 31 धावा तर बनल्या गेल्यात नाथकुळा जांभूळवाडी टीमच्या. येणारे 24 बॉल 32 धावेंचं टार्गेट आहे. 32 धावा बनवाव्या लागतील त्या कासारवाडी टीमच्या बॅटर्सला. मात्र चला इथून पुढील मॅचचा नाणेफेकी करून घ्यायच्या. एका साईडला चिंचवली बी आणि त्यांच्या विपक्षात मात्र फाईट करेल अगदी गोळेवाडी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या नाणेफेकी करण्यासाठी टॉच बॉक्स मध्ये अगदी पाहायला गेलं तर आमचे वीरनस्थान अगदी मान्य श्री अनंतदादा उघडे यांच्या हस्ते या दोन टीम दरम्यान मात्र नाणेफेकीचं कौल केलं जाईल. चला कासारवाडी संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत. खूप विलंब करायचा नाही अन्यथा आपल्याला 2 धावेची पॅनल्टी असेल. ते जर आपले बॅटर्स आले नाही तर आपल्याला 2 धावा प्लस होतील इथे स्कोरवरती.
आपल्याला शेवटचा पुकार असेल. ते सुरुवात होत्या. गेमी झॉन पहिलं षटक फेकण्यासाठी पॉवर प्लेच रोहिदास गोलंदाजी मार्कवर आला. ते पाहायला गेलं तर ऑन स्ट्राईकला मंथन, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रदीपला पाहू शकाल. रोहिदास पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी आला. इथून येणारे 24 बॉल आणि टार्गेट आहे ते 32 धावांचा पहिलाच बॉल अगदी खुला टाकला होता. इथून याच प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पाहिलं ना तर इथून नाणेफेकी जिंकल्या पुढील मॅच मध्ये गोळेवाडी संघानं आणि बॅटिंग स्वीकारल्या, आमंत्रित केल्या चिंचवली बी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. वळूया चालू सामन्याकडे. उत्तरार्धामध्ये चांगली गोलंदाजी रोहिदासची पाहायला मिळते. हा बॉल आलंद कार्पेटने जरूर फटका पाहायला मिळतोय. थोडस पंबल इथे पाहायला मिळालं. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचे प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. ती पहिला बॉल खोलवर टप्प्याची फेकी आणि तदनंतर या बॉलकडे जरूर चांगला फटका पाहायला मिळाला आणि इथून 2 धावा रोखू शकले नाही आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण हरेश केवाडकरनं पाहायला मिळालं आणि इथून जर पाहायला गेलं तर 2 धावांना श्री गणेशा होत असताना कासरवाडी टीमचं पाहायला मिळतंय. हा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर रोहिदास बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता. तर थोडासा निराशाजनक खेळ बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला होता. मात्र गोलंदाजी अद्याप चांगली होत असताना लॉंग स्टॉपच्या दिशेनं एसटी रक्षक चुकी करतोय. पंच सांगतायत इट इज अ वाईट बॉल आणि बोनसच्या स्वरूपात 4 धावा म्हणजे 5 धावेंचं बोनस कासरवाडी टीमला. अगदी थोडासा खराब खेळ एसटी रक्षकाकडनं जरूर पाहायला मिळाला आणि 5 धावेचं बोनस कासरवाडी संघाला मिळतोय. इथून 7 धावा धावफलकावरती लागल्या जातील. टार्गेट आहे ते 32 धावेंचं आणि इथून या धावा मात्र रोखणं फार महत्वाचं होतं. पुलरेंचा बॉल अगदी ऑन साईडला फटका, ऑफ साईडला फटका जरूर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाश्ता केंडला फेकी अप्रतिम पाहायला मिळते. इथून एक धाव दोन्ही संघासाठी महत्वाचे आहे. तो चौकार जर वाचला असता तर नक्कीच 4 धावा कमी मिळाल्या असत्या त्या कासरवाडी संघाला. इथून सामना अजून चांगला बनला असता. अजून जसा प्रेक्षकांना सामना हवा होता तसा सामना मात्र बनला असता. मात्र इथून थोड्याशा चुका जरूर पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षण करत असताना नाथखुला जांभूळवाडी टीमच्या. मात्र त्या चुका सुधाराव्या लागतील. इथून येणाऱ्या षटकामध्ये अगदी प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षण बदल केले जातोय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन हा बॉल सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर निराशा नजरेनं या बॉलवरती फलंदाज पाहत राहिला.
रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. प्रदीप ऑन स्ट्राईक वरती होता, पहिला बॉल फेस करत होता, पहिलाच बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न अगदी गोलंदाजाकडनं केलं जात आहे. इथून पंच सांगतायत इट इज अ वाईट बॉल. दी ऑफिशियल मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल हरी दोरे सरांना आणि त्यांच्या समवेत आकाश निरगुडा सरांना पाहू शकाल लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. इथून डाऊन द ग्राउंड फटका फसला गेला, पकडला जाईल झेल, संपवला बॅटर प्रदीप चाकेल. पहिला धक्का लागत असताना आपण पाहू शकाल कासारवाडी टीमला प्रदीपच्या स्वरूपात ओर टू डीजे. तर संघाचा सरसेनापती कर्णधार नाथकुला जांभलवाडी टीमचा हरीश केवारी गोलंदाजी ट्रॅकवरती सध्याच्या स्थितीला जरूर संघाचा खराब खेळ चालू आहे. नक्कीच पाहायला गेलं ना, जेव्हा तुम्ही तुमची वाईट वेळेमध्ये तुम्ही चांगला किती खेळ करा, पाहिलं तर इथून थोडासा बॅकफुटवरती जरूर आउट फॉर्म मध्ये संघ, मात्र इथून जेव्हा तुम्ही एक विजय मिळवता तेव्हा मात्र आशा आपल्या उंचावतात. मात्र हे विसरून चालणार नाहीये, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि इथून मात्र चांगला फटका जरूर पाहायला मिळतो. अगदी पॉइंट आणि गल्ली रिजन मधल्या क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा फटका खेचला आणि चेंडूला सरळ सीमा पार धाडलं गेलं. या बॉल वरती रन्स मिळायला गेला तर 4. हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धाव्यांसाठी ठोकलेला हा चौकार पाहायला मिळाला. 13 धावा फलकावरती या 4 धावेच्या मदतीनं अगदी 32 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय हरेश केवारीच्या विरोधात. इथे हा बॉल थोडासा आतमध्ये येत असताना हलकीशी प्लेसमेंट पाहायला मिळाली. एक धाव मात्र रोखू शकले नाही आहेत. न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती होते विष्णू आणि आत्ता मात्र तेच ऑन स्ट्राईक वरती येत असताना पाहायला मिळत आहेत. मंथन जो चौकार मारला तो अप्रतिम पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला कासरवाडी संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र शरीरावरती चेंडू आदलला अपील केले पंचांकडे, पंच अपील मात्र फेटाळत असताना पाहायला मिळत आहेत. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. तिसरा बॉल डॉट पाहायला मिळतो हरीश केवारीचा. इथून मात्र येणारे 3 बॉल वरती चांगली कामगिरी करावी लागेल. शॉर्ट पिच बॉल, त्याला पिकअप शॉट, सरळ चेंडू फेकून दिला जातोय सीमा पार. मिड विकेटच्या दिशेनं टोकलेला हा विष्णूच्या बॅट मधनं षटकार. ओर टू डीजे. इथे मात्र फटका फसतोय. डाऊन द बॉल, शतरक्षक पोहोचेल का? पोहोचला होता, मात्र हा झेल सुद्धा ड्रॉप होतोय. थोडासा जरूर जर पुढे झाला असता शतरक्षक, वेगाने धावला असता तर नक्की झेल झाला असता. पाहायला गेलं तर या 4 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 24 धावा लागल्या गेल्या आहेत. अजून 13 बॉल, 8 धाव संख्येची गरज आहे.
पाहायला गेलं तर इथून थोडासा खराब खेळ. हरेश केवारीचा गोलंदाजी इथे पुलरनेचा समोर टाकला. विशेप मध्ये फटका जमिनीला गरगला चेंडू चाललाय. अगदी बॉल स्टॉप तर झाला मात्र असं वाटलं होतं की बॉल निघून गेला. इथून गणेश होते त्या दिशेला. नक्कीच बघता बघता 2 धावा मात्र पूर्ण केल्या. थोडासा महागडा मात्र जरूर ठरला गेला. हरेश केवारी अगदी पाहायला गेलं तर इथून 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही गरज असेल ती 6 धावसंख्येची. पुढील मॅच एका साईडला गोलेवाडी आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल चिंचवली बी. नाणेफेकी जिंकले गोलेवाडी संघानं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय गोलेवाडी संघानं घेतलाय आणि इथून क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं चिंचवली बी संघाला. आणि अगदी चिंचवली बी संघाचे पुरस्कर्ते आमचे परममित्र. हा झेल उडाला पुन्हा एकदा लॉंग स्टॉपच्या दिशेनं चेंडू चाललाय दन करत सीमा पार. हा आलेला आणखीन एक चौकार. इथे चुक्या आणि चुक्या. बी संघाचे पुरस्कर्ते आमचे परम मित्र संदीपजी निरगुडा हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीनं त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. हलक्यातनं समोरच्या दिशेनं टॅप केलाय. अगदी पाहायला गेलं तर एकदा रोखू शकले नाही. आता मात्र स्कोर इज लेवर. धावसंख्या बरोबरीच झाल्या. एका धावसंख्येची गरज आहे. पाहायला गेलं तर इथे हा सामना जिंकलाय कासारवाडी संघानं आणि हार्डलक नाथखुला जांभूलवाडी इथून मात्र इंटर झाले. जे करत असताना 3 रन खर्च करत 1 विकेट मिळवली. तो खेळाडू ठरतोय मंथन या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मंथन या आपण की आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जायचं. मी विनंती करतो आमचे अनंत दादा उघडे या आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायचे मंथनला. चांगला खेळ मात्र मंथनचा राहिला. पुढील मॅच आपण नक्कीच मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया गणेशजी इरवा सरांना.